हॅलो स्टुडंट्स, मी अंकिता, तुमची कॉमर्स एज्युकेटर. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण बिझनेस इकॉनॉमिक्सवर जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते बघणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला स्कोर करायला चांगलं होईल किंवा हा जो युनिट आहे तो तुमचा क्लिअर होईल. ओके. आणि एक महत्त्वाची गोष्ट, एव्हरीडे ॲट 6 मी जो माझा व्हिडिओ आहे, लेक्चर्स आहे, तो ग्लोबल ऑनलाईन मराठीवर टाकणार आहे. त्यामुळे प्लीज 6 वाजता ग्लोबल ऑनलाईन मराठीला व्हिजिट करा, जेणेकरून माझा लेक्चर तुम्हाला भेटेल आणि तो तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये स्कोर करण्यासाठी मदत करेल. आजच्या लेक्चरला सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. जे कोणी स्टुडंट्स येणाऱ्या एक्झामसाठी म्हणजे MS-CET 2022 साठी एक्झाम देणार आहेत, त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईनने कॉमर्स पेपर 2 साठी कोर्स प्रोव्हाइड करत आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट भेटतील, ते पण पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स भेटतील, म्हणजे जे तुमचे 10 युनिट्स आहे त्या 10ही युनिटवर डिटेलमध्ये नोट्स प्रोव्हाइड केले जाईल आणि हे नोट्स आम्ही तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये प्रोव्हाइड करत आहोत. जो कोणी इंग्लिशमध्ये स्टडी करायला इच्छुक आहे तो इंग्लिशमध्ये करू शकणार आणि जो कोणी मराठीमध्ये स्टडी करायला बघत आहे तो मराठीमध्ये इझिली हा कोर्स जो आहे, इझिली जो सिलेबस आहे तो कव्हर करू शकणार. त्यानंतर आम्ही तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत, ते पण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत. सरावासाठी MCQ प्रोव्हाइड केले जाईल, ते पण डिटेल सोल्युशन सोबत प्रोव्हाइड केले जाईल. त्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर PDF मध्ये प्रोव्हाइड केले जाईल. तुम्ही आन्सर केल्यानंतर इमिजिएटली तुम्हाला जो PDF आहे तो प्रोव्हाइड केला जाईल. ओके. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन का प्रोव्हाइड करत आहोत, तर याचं महत्त्व तुम्हाला माहीतच असणार. जे क्वेश्चन असतात एक्झामसाठी येतात ते मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे असतात ते रिपीट होतात. जरी एक्झॅक्ट क्वेश्चन रिपीट नाही झाला तरी सुद्धा सिमिलर क्वेश्चन जो असतो तो रिपीट होतो. याचं महत्त्व लक्षात घेता ग्लोबल ऑनलाईनने प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स प्रोव्हाइड करण्याचा डिसिजन घेतला आहे. आणि हा जो कोर्स आहे तो आम्ही तुम्हाला फक्त 5000 मध्ये प्रोव्हाइड करत आहोत. आणि ॲट प्रेझेंट आम्ही तुम्हाला डिस्काउंट प्रोव्हाइड करत आहोत. म्हणजे तुम्हाला जर हा कोर्स तुम्ही ॲट प्रेझेंट घेतला तर तुम्हाला 20% डिस्काउंट दिला जाईल. ओके. आणि हा जर कोर्स तुम्ही घेतला तर पेपर 1 चा जो कोर्स आहे तो तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केला जाईल, ज्याच्यात तुम्हाला पूर्ण पेपर 1 चे नोट्स प्रोव्हाइड केले जातील, मॉक टेस्ट प्रोव्हाइड केले जातील, ते पण डिटेल सोल्युशन सोबत. लाईव्ह लेक्चर प्रोव्हाइड केले जातील, ज्याच्यात तृप्ती मॅडम जे आहेत ते लाईव्ह लेक्चर घेतात पेपर 1 साठी आणि निहाल सर पण पेपर 1 साठी लाईव्ह लेक्चर घेत आहेत, तर ते तुम्हाला अटेंड करायला भेटेल. त्यानंतर जर हा कोर्स तुम्ही घेतला तर तुम्हाला इमिजिएटली व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. जरी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असला कॉमर्सचा किंवा पेपर 1 चा, तर तुम्ही इमिजिएटली तो प्रॉब्लेम त्या ग्रुपमध्ये टाकू शकता किंवा थेट तुम्ही एज्युकेटर सोबत पण डिस्कशन करू शकता आणि तुमच्या क्वेश्चनना आन्सर्स मिळू शकता. ओके. हा कोर्स जॉईन करण्यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि प्लीज व्हॉट्सॲप मेसेज करा. ओके. इथे नॉर्मल कॉल जो आहे तो लागणार नाही आहे. आणि आमचा ॲप डाउनलोड करा, जिथे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटेल. ओके. आणखी एक खूपच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा जो ग्लोबल ऑनलाईन ॲप जो आहे तो तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरमध्ये भेटेल, जो की तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. आता कसा डाउनलोड करायचा हा खूपशा जणांच्या मनात प्रश्न असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट प्ले स्टोअरवर जा आणि तिथे टाईप करा ग्लोबल ऑनलाईन, जिथे तुम्हाला हा लोगो बघायला मिळेल. त्याच्यावर क्लिक करा आणि तो इन्स्टॉल करा तुमच्या मोबाईलमध्ये. जेव्हा तुम्ही तो लोगो इन्स्टॉल कराल त्यावेळी तुम्हाला आत गेल्यानंतर असा व्ह्यू बघायला मिळेल. त्याच्यात गेल्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, म्हणजे की MS-CET कॉमर्स. त्यानंतर तुम्हाला तिथे स्टडी मटेरियल जे कुठचंही कंटेंट आहे, जे नोट्स आहेत, टेस्ट आहेत, व्हिडिओज आहेत, ते सगळं तिथे बघायला मिळेल. आणि हा जो कोर्स आहे तो आम्ही ॲट प्रेझेंट ऑफरवर देत आहोत, इथे तुम्ही बघू शकता. आणि डिस्काउंट पण प्रोव्हाइड केलं जाईल.
ज्यासाठी तुम्हाला हा ॲप डाउनलोड करायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला हे सगळं काही बघायला मिळेल. आणि जर तुम्हाला डाउनलोड करायला कुठलाही इश्यू येत असेल, कुठलाही प्रॉब्लेम येत असेल, तर दिलेल्या नंबरवर जस्ट कॉल करा आणि तिथे तुम्ही इन्क्वायरी करू शकता. अदरवाईज तुम्हाला याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक कराल तर हा ॲप तुम्ही इझिली डाउनलोड करू शकाल. ओके. रिस्क इन द बिझनेस अरायझेस बिकॉज ऑफ. कशामुळे व्यवसायात धोके निर्माण होतात? आणि ऑप्शन्स आहेत नवीन उत्पन्नाचा परिचय, सेकंड ऑप्शन आहे प्रतिस्पर्धी कंपन्यांचे अनिश्चित धोरण, थर्ड ऑप्शन आहे अभिरुचीत बदल आणि लास्ट ऑप्शन आहे वरील सर्व. आता इथे पहिल्यांदा आपल्याला रिस्क म्हणजे काय याच्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. परिणाम किंवा गुंतवणुकीचे वास्तविक नफा अपेक्षित परिणाम किंवा परताव्यापेक्षा भिन्न असण्याची शक्यता म्हणून जोखीम आर्थिक शब्दांमध्ये परिभाषित केली जाते. जोखीममध्ये काही किंवा सर्व मूळ गुंतवणूक गमावण्याची शक्यता समाविष्ट असते. परिणामानुसार जोखमीचे मूल्यमापन सामान्यतः ऐतिहासिक वर्तन आणि परिणामाचा विचार करून केले जाते. नवीन उत्पन्नाचा परिचय, प्रतिस्पर्धी कंपन्यांचे अनिश्चित धोरण आणि अभिरुचीतील बदल यामुळे व्यवसायातील जोखीम उद्भवतात. So the correct answer here is option number D, that is all of the above, म्हणजेच वरील सर्व. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे प्रॉफिट इज मॅक्झिमम व्हेन, म्हणजेच नफा जास्तीत जास्त केव्हा असतो? अँड द ऑप्शन्स गिवन आर TR अँड TC मधील अंतर कमाल आहे, सेकंड ऑप्शन आहे AR आणि AC मधील अंतर कमाल आहे, थर्ड ऑप्शन आहे MR आणि MC मधील अंतर कमाल आहे आणि लास्ट ऑप्शन आहे वरीलपैकी काहीही नाही. जेव्हा उत्पन्नाच्या शेवटच्या युनिटच्या उत्पन्नाच्या किमतीच्या बरोबरीचे असते तेव्हा व्यवस्थापक नफा वाढवतो. कमाल नफा हा आउटपुटचा स्तर आहे जेथे MC च्या बरोबरीत आहे. MR = MC असताना TR आणि TC मधील फरक कमाल असतो. एकूण महसूल आणि एकूण खर्च यातील फरक नफा दर्शवतो. जेव्हा किरकोळ महसूल किरकोळ खर्चाच्या बरोबरीचा असतो तेव्हा फर्म नफा वाढवते. म्हणजेच इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर ए. प्रॉफिट इज मॅक्झिमम व्हेन डिस्टन्स बिटवीन TR अँड TC इज मॅक्झिमम, म्हणजे नफा जास्तीत जास्त तेव्हाच असतो जेव्हा TR आणि TC मधील अंतर कमाल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सेस टॅक्स इज अ पार्ट ऑफ. अबकारी कराचा एक भाग आहे आणि ऑप्शन्स आहेत निश्चित खर्च. लेखा आणि अर्थशास्त्रामध्ये निश्चित खर्च ज्यांना अपेक्ष खर्च किंवा ओव्हरहेड खर्च म्हणून देखील ओळखले जाते. हे व्यवसाय खर्च आहे जे व्यवसायाद्वारे उत्पादित वस्तू किंवा सेवेच्या स्तरावर अवलंबून नाहीत. ते आवर्ती असतात. जसे की दरमहा व्याज किंवा भाडे दिले जाते. हे खर्च भांडवली खर्च देखील म्हणतात. सेकंड ऑप्शन आहे व्हेरिएबल कॉस्ट, म्हणजेच परिवर्तनीय खर्च. व्हेरिएबल कॉस्ट हा ऑपरेटिंग खर्च असतो जो कंपनी किती उत्पादन किंवा किती विक्री करते याच्या प्रमाणात बदलतो. कंपनीच्या उत्पन्नावर किंवा विक्रीच्या प्रमाणानुसार परिवर्तनीय खर्च वाढतात किंवा कमी होतात. ते उत्पादन वाढले की ते वाढतात आणि उत्पादन कमी झाले की घटतात. त्यानंतरचा ऑप्शन आहे तो आहे इम्प्लिसिट कॉस्ट, म्हणजे निहित खर्च. अंतर्निहित खर्च हे कोणतीही किंमत आहे जी आधीच आली आहे परंतु स्वतंत्र खर्च म्हणून दर्शवली किंवा नोंदवली जाणे आवश्यक नाही. जेव्हा एखादी कंपनी ससंदाच्या वापरासाठी कोणताही स्पष्ट भरपाई न देता प्रकल्पासाठी अंतर्गत संसाधनांचे वापरते तेव्हा उद्भवणारी संधी खर्च दर्शवते. आणि लास्ट ऑप्शन आहे खर्चाचा भाग नाही, म्हणजे इज नॉट अ पार्ट ऑफ द कॉस्ट.
Here the correct answer for this question will be option number B, that is variable cost किंवा परिवर्तनीय खर्च. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे ॲट द पॉइंट ऑफ इक्विलिब्रियम ऑफ द फर्म अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन, म्हणजेच फर्मच्या समतोलाच्या टप्प्यावर परिपूर्ण स्पर्धा अंतर्गत, आणि ऑप्शन्स आहेत MC कर्व वाढवणे आवश्यक आहे, सेकंड ऑप्शन आहे MC कर्व घसरत असेल, थर्ड ऑप्शन आहे MR बरा होणे आवश्यक आहे, आणि लास्ट ऑप्शन आहे वरीलपैकी काहीही नाही. फर्मच्या समतोलाच्या बिंदूवर MC वक्र वाढवणे आवश्यक आहे. जर फर्म आउटपुट स्तरावर उत्पन्न करत असेल जेथे MC घसरत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की आउटपुटची पातळी किंचित वाढून नफा आणखीन वाढू शकतो. ज्या बिंदूवर MR MC च्या बरोबरीचा आहे आणि MC वाढत आहे अशा ठिकाणी समतोल स्थापित केला जातो. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए, MC वक्र वाढवणे आवश्यक आहे. त्यानंतर जो प्रश्न आहे तो आहे विच स्टेटमेंट रिलेटेड टू द मायक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजेच कोणते विधान मायक्रो इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे, आणि ऑप्शन्स आहेत पाकिस्तानमध्ये तेलाच्या किमतीत वाढत आहे, सेकंड ऑप्शन आहे वस्त्रोद्योगात नफाचा दर जास्त आहे, थर्ड ऑप्शन आहे कंपन्या प्रचंड नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात, आणि लास्ट ऑप्शन आहे महागाई नियंत्रण सरकार अपयशी ठरले आहे. स्थूल अर्थशास्त्राने संबंधित महागाई नियंत्रण सरकार अपयशी ठरले आहे. सरकार महागाईशी लढण्यासाठी वेतन आणि किंमत नियंत्रण म्हणून वापरू शकते, परंतु यामुळे बंदी आणि नोकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. रोखाच्या किमती आणि वाढलेल्या व्याजदराद्वारे अर्थव्यवस्थेतील पैशांचा पुरवठा कमी करून महागाईशी लढण्यासाठी सरकार विरोधाभासी आर्थिक धोरण देखील वापरू शकतात. The correct answer for this question will be option number D. महागाई नियंत्रण सरकार अपयशी ठरले आहे. When consumers seek to be a different and exclusive by demanding less of a commodity as more people consume it, this phenomena is known as. म्हणजे जेव्हा जास्त लोक वापरतात तेव्हा ग्राहक एखाद्या वस्तूची कमी मागणी करून वेगळे आणि अनन्य बनण्याचा प्रयत्न करतात. ही घटना म्हणून ओळखले जाते, आणि ऑप्शन्स आहेत बँडवॅगन प्रभाव, सेकंड ऑप्शन आहे स्नॉब प्रभाव, थर्ड ऑप्शन आहे प्रतिस्थापन प्रभाव, आणि लास्ट ऑप्शन आहे किंमत प्रभाव. इथं पहिल्यांदा आपण प्रत्येक ऑप्शन बद्दल जाणून घेऊया. जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे बँडवॅगन प्रभाव. बँडवॅगन इफेक्ट ही एक मनोवैज्ञानिक घटना आहे ज्यामध्ये लोक काहीतरी करतात आणि कारण इतर लोक ते करत आहेत त्यांच्या स्वतःच्या विश्वासाकडे दुर्लक्ष करून ज्याच्याकडे ते दुर्लक्ष करू शकतात किंवा ओव्हरराईड करू शकतात. लोकांचा त्यांचा विश्वास आणि वर्तन समूहाच्या लोकांशी जुळवून घेण्याचा आणि प्रकृतीला झुंड मानसिक देखील म्हणतात. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे स्नॉब इफेक्ट. स्नॉब प्रभाव ही सूक्ष्म अर्थशास्त्रात वर्णन केलेली एक अशी घटना आहे जिथे उच्च उत्पन्न पातळीच्या व्यक्तीकडून विशेषत वस्तूची मागणी कमी उत्पन्न पातळीच्या लोकांच्या मागणीशी विपरीतपणे संबंधित असते. त्यानंतर जो ऑप्शन आहे तो आहे सबस्टिट्यूशन इफेक्ट किंवा प्रतिस्थापन प्रभाव. अर्थशास्त्रात आणि विशेषत ग्राहक निवडक सिद्धांतामध्ये प्रतिस्थापन प्रभाव हा ग्राहकाने मागणी केलेल्या चांगल्या रकमेवर वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणामाचा एक घटक आहे. दुसरा उत्पन्नाचा परिणाम आहे. आणि लास्ट ऑप्शन आहे प्राइस इफेक्ट किंमत प्रभाव. किमतीचा परिणाम ही संकल्पना आहे जी ग्राहकांच्या मागणीवर बाजार किमतीचा प्रभाव पाहते. व्यवसायासाठी त्याच्या वस्तू आणि सेवेची ऑफर किंमत सेट करण्यासाठी किमतीचा परिणाम महत्त्वपूर्ण विश्लेषणात असू शकतो. सर्वसाधारणपणे जेव्हा किमती वाढतात तेव्हा खरेदीदार सामान्यत कमी खरेदी करतात आणि किमती कमी होतात तेव्हा त्याला
आणि जेव्हा किमती कमी होतात तेव्हा अपोजिट करतात. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर सेकंड, स्नोप इफेक्ट किंवा स्नोप प्रभाव. इथे या प्रश्नामध्ये आपल्याला लिस्ट 1 आणि लिस्ट 2 दिले आहे. लिस्ट 1 मध्ये मार्केट फर्म्स दिले आहेत आणि लिस्ट 2 मध्ये डिस्टिंक्टिव्ह फीचर्स दिले आहेत त्या फर्मचे. ओके, जो फर्स्ट मार्केट फर्म आहे ते आहे परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजेच परिपूर्ण स्पर्धा. सेकंड आहे मोनोपोली म्हणजेच मक्तेदारी. थर्ड आहे मोनोपोलिस्टिक म्हणजेच मक्तेदारी आणि लास्ट ऑप्शन आहे ऑलिगोपॉली. ओके, हे ऑलिगोपॉली. आणि लिस्ट 2 मध्ये फर्स्ट जो ऑप्शन आहे तो आहे प्राइस रिजिडिटी, किंमत कडकपणा. सेकंड आहे उत्पादन सुधारणा म्हणजेच प्रोडक्ट इम्प्रूव्हमेंट. थर्ड आहे होमोजेनियस प्रोडक्ट, एकसंध उत्पादने. आणि लास्ट आहे प्राइस डिस्क्रिमिनेशन, किंमत भेदभाव. आणि या खालील दिलेल्या ऑप्शन मधून आपल्याला जे आहे ते करेक्ट आन्सर निवडायचे आहे. ओके, सो जर आपण परिपूर्ण स्पर्धा म्हणजेच परफेक्ट कॉम्पिटिशन बद्दल बोलायला गेलो तर परिपूर्ण स्पर्धा उत्पत्ते जेव्हा सर्व कंपन्या सामान्य उत्पादने विकतात, बाजारातील हिस्सा किमतीवर प्रभाव टाकत नाहीत, कंपन्या कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवेश करू किंवा बाहेर पडू शकतात, खरेदीदाराकडे परिपूर्ण किंवा पूर्ण माहिती असते की कंपन्या किमती निर्धारित करू शकत नाहीत. ओके, म्हणजेच इथं होईल परफेक्ट कॉम्पिटिशन साठी होईल होमोजेनियस प्रोडक्ट, एकसारखेच प्रोडक्ट जे आहे ते मार्केटमध्ये प्रत्येक सेलर जो आहे तो विकत आहे. सेकंड आहे मोनोपोली, मक्तेदारी स्पर्धेची अनुपस्थिती असलेल्या बाजारपेठ आहे. अशी परिस्थिती निर्माण करते जेथे विशिष्ट व्यक्ती किंवा एंटरप्राइज विशेष वस्तूंचा एकमेव पुरवठादार असतो. ओके, मोनोपोली इज द मार्केट वेअर ओनली वन सेलर इज देअर अँड टू मेनी बायर्स आर देअर. हिअर ही इज अ price maker. He is setting the price. Okay, so he might charge the different price for a different customers. So the answer for this will be monopoly is the price discrimination. Okay, त्यानंतर आहे मोनोपोलिस्टिक. मक्तेदारी स्पर्धा हा अपूर्ण स्पर्धेचा एक प्रकार आहे जेथे जसे की अनेक उत्पादक एकमेकांच्या विरोधात स्पर्धा करतात परंतु उत्पादने विकतात जो एकमेकांपासून भिन्न असतात आणि म्हणूनच परिपूर्ण पर्याय नसतात. इथे जे होईल मोनोपोलिस्टिकचे ते होईल प्रोडक्ट इम्प्रूव्हमेंट. ओके, आणि लास्ट आहे ऑलिगोपॉली. सो ऑलिगोपॉलीला उरलेला एकच ऑप्शन आहे तो म्हणजे प्राइस रिजिडिटी. सो आन्सर त्याचे तेच येईल. ऑलिगोपॉली ही एक बाजारपेठ आहे ज्यांना त्याच्या किमती आणि आउटपुट धोरणामध्ये ते परस्परलंबी असल्याची जाणीव असलेल्या अल्पसंख्याक कंपन्यांद्वारे वैशिष्ट्यीकृत केले जाते. प्रत्येक फर्मला काही मार्केट पॉवर देण्यासाठी कंपन्या संख्या इतकी कमी आहे. म्हणजेच इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे वाढत्या ग्राहक उत्पन्नाच्या परिस्थितीत कमी उत्पन्नाच्या अलवचिक उत्पन्नासाठी व्यावसायिक संस्थेची पसंतीची निवड असेल आणि ऑप्शन्स आहेत उत्पन्नाची जाहिरात ही ग्राहकांसाठी नवीन किंवा वैशिष्ट्यीकृत वस्तू किंवा सेवेचे विपणन करण्याची प्रक्रिया आहे. हा ब्रँड आणि वैशिष्ट्य उत्पन्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रांचा एक घड आहे. जेव्हा ते पहिल्यांदा बाजारात आणले जाते किंवा एकदा कंपनीने हा आयटम लॉन्च केल्यानंतर वैशिष्ट्यीकृत करण्याचा निर्णय घेतला. सेकंड ऑप्शन आहे कॉस्ट कंट्रोल म्हणजेच खर्च नियंत्रण. खर्च नियंत्रण म्हणजे नफा वाढवण्यासाठी व्यावसायिक खर्च ओळखणे आणि कमी करणे हे सराव आहे आणि ते बजेटिंग क्रियेपासून सुरू होते. त्यानंतर आहे उत्पन्न पुनर्स्थित करणे म्हणजेच प्रॉडक्ट रिपोझिशनिंग.
रिपोझिशनिंग हा शब्द एखाद्या उत्पादन किंवा सेवेबद्दल लक्षित बाजाराची समज बदलण्याच्या प्रक्रियेला सूचित करतो. उत्पन्नाच्या स्थितीत ग्राहकांना त्याच्या वैशिष्ट्याबद्दल काय वाटते आणि प्रतिस्पर्धी उत्पन्नाशी त्याची तुलना कशी करतात याचा समावेश होतो. आणि लास्ट ऑप्शन आहे उत्पादन सुधारणा म्हणजेच प्रॉडक्ट इम्प्रूव्हमेंट. उत्पादन सुधारणा ही उत्पन्नाची अर्थपूर्ण बदल करण्याची प्रक्रिया आहे, ज्याचा परिणाम नवीन ग्राहकांमध्ये होतो किंवा विद्यमान ग्राहकांना लाभ वाटतो. उत्पादन सुधारणा करण्याचे दोन सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे नवीन उत्पादन वैशिष्ट्य जोडणे किंवा विद्यमान सुधारणे. म्हणजेच इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर 4 प्रॉडक्ट इम्प्रूव्हमेंट किंवा उत्पादन सुधारणा. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉन्स्टंट ऑप्टिमायझेशन खालीलपैकी कोणत्या व्यवसाय स्वरूपाच्या उद्दिष्टांच्या जवळ आहे. आणि ऑप्शन्स आहेत विक्री जास्तीत जास्त करणे, जेव्हा एखादा व्यवसाय तोटा न करता उत्पादन किंवा सेवेची शक्य तितकी विक्री करतो, म्हणजेच उत्पादन किंवा सेवेची सरासरी कमाई त्याच्या उत्पन्नासाठीच्या सरासरीला खंचायचीच असते. सेकंड ऑप्शन आहे नफा वाढवणे म्हणजेच प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. नफा वाढवणे ही अल्प कालावधीची किंवा दीर्घकालीन प्रक्रिया आहे, ज्याद्वारे फर्म किंमत, इनपुट आणि आउटपुट पातळी निर्धारित करू शकतो, ज्यामुळे सर्वाधिक नफा होतो. थर्ड ऑप्शन आहे सॅटिस्फाईंग बिहेवियर म्हणजेच समाधानकारक वागणूक. समाधानकारक हे एक निर्णय घेण्याचे धोरण आहे, ज्याचा उद्दिष्ट इष्टात्मक समाधानाऐवजी समाधानकारक किंवा पुरेशा परिणामासाठी असते. आणि लास्ट ऑप्शन आहे रेंट सिंकिंग बिहेवियर म्हणजेच भाडे मागण्याची वर्तवणूक. भाडे शोधणे ही अर्थशास्त्रातील एक संकल्पना आहे, जी सांगते की एखादी व्यक्ती किंवा संस्था समाजासाठी कोणतेही फायदे किंवा संपत्ती निर्माण न करता स्वतःची संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करते. आर्थिक संसाधनांच्या वितरणात फेरफार करून आर्थिक नफा आणि फायदे मिळवणे हे भाडे शोधण्याच्या प्रक्रियेचे उद्दिष्ट आहे. इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 सॅटिस्फाईंग बिहेवियर म्हणजेच समाधानकारक वागणूक. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या किंमत समायोजन धोरणामध्ये कंपनी ग्राहकांच्या प्रतिस्पर्ध्यांना बक्षीस देण्यासाठी कमीत कमी किंमत कमी करते, जसे की व्हॅल्यू खरेदी, लवकर पैसे देणे किंवा उत्पन्नाची जाहिरात करणे. आणि ऑप्शन्स आहेत सवलत आणि भत्ता किंमत. ग्राहकांना त्यांच्याकडून खरेदी करण्यासाठी किंवा थकबाकीचे बिल लवकर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी व्यवसाय सवलत आणि भत्ते वापरतात. विक्रीला चालना देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाला सवलत म्हणतात, जर देयकांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोत्साहनांना भत्ते म्हणतात. सेकंड ऑप्शन आहे सायकोलॉजिकल प्राइसिंग म्हणजे मानसशास्त्रीय किंमत. मानसशास्त्रीय किंमत म्हणजे पूर्ण संख्येपेक्षा किंचित कमी किंमत सेट करण्याचा सराव. ही प्रथा या विषयावर आधारित आहे की ग्राहक या किमती वाढवत नाहीत आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या किमतीपेक्षा कमी मानतात. त्यानंतर आहे प्रमोशनल प्राइसिंग म्हणजेच प्रचारात्मक किंमत. प्रचारात्मक किंमत ही एक विक्री धोरण आहे, ज्यामध्ये संभाव्य आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्रँड उत्पादन किंवा सेवेची किंमत तात्पुरती कमी करतात. आणि लास्ट ऑप्शन आहे डायनामिक प्राइसिंग किंवा डायनामिक किंमत. डायनामिक किमती, ज्याला सर्ज सरप्राइजिंग, डिमांड सरप्राइजिंग किंवा वेळ आधारित किंमत म्हणून देखील संबोधले जाते, ही एक किंमत धोरण आहे ज्यामध्ये व्यवसाय सध्याच्या बाजाराच्या मागणीवर आधारित उत्पादने किंवा सेवेसाठी अलवचिक किंमत सेट करतात. The correct answer for this question is option number 1, that is discount and allowance pricing. प्रीवियस लेक्चर मध्ये मी तुम्हाला एक प्रश्न केलेला. प्रश्न असा होता की सब ऑप्टिमल अलोकेशन ऑफ द रिसोर्सेस अंडर मोनोपोली टू कॉज द सोशल वेलफेअर लॉस इज ऑफन इन्फर्ड ॲज. म्हणजे सामाजिक कल्याणाचे नुकसान करण्यासाठी मक्तेदारी अंतर्गत संसाधनांचे
इष्टात्मक वाटप अनेकदा असे अनुमान काढले जाते आणि ऑप्शन्स होते डेथ वेट कमी होणे. डेथ वेट लॉस ही बाजाराच्या कार्यक्षमतेमुळे निर्माण होणारी समाजाची किंमत आहे, जी मागणी आणि पुरवठा समतोल नसताना उद्भवते. मुख्यतः अर्थशास्त्रात वापरलेले डेथ वेट लॉस संसाधनांच्या अकार्यक्षम वाटपामुळे उद्भवलेल्या कोणत्याही कमतरतेवर लागू केले जाऊ शकते. त्यानंतरचा जो ऑप्शन होता तो होता वाटप प्रवाह म्हणजेच allocation drift. Drift occur as a individual securities in your portfolio appreciate or depreciate in a value and a wear off of their original allocation over time. म्हणजेच तुमच्या पोर्टफोलिओ मधील व्यक्तिगत सिक्युरिटीजचे मूल्य वाढते किंवा घसरते आणि कालांतराने त्याचे मूळ वाटप बंद होते, म्हणून ड्रिफ्ट उद्भवते. त्यानंतर ऑप्शन होता मोनोपोली लॉस म्हणजेच मक्तेदारी नुकसान. मक्तेदारी किमतीमुळे डेथ वेट तोटा निर्माण होतो कारण फर्म ग्राहकांशी व्यवहार करणे सोडून देते. आणि लास्ट ऑप्शन होता ऑपॉर्च्युनिटी लॉस म्हणजेच संधी कमी होणे. गमावलेल्या संधीचे किंवा संभाव्य नफ्याचे मूल्य हे लक्षात आले नाही कारण अशी कारवाई केली गेली होती ज्यामुळे गुंतवणूकदाराला तो नफा मिळवण्याची परवानगी दिली जात नाही. ओके, आणि या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होते ऑप्शन नंबर 1, दॅट इज डेथ वेट लॉस म्हणजेच डेथ वेट कमी होणे. आजच्या लेक्चरचा लास्ट प्रश्न ज्याचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहे. प्रश्न असा आहे, अ फर्म अर्न इकॉनॉमिक प्रॉफिट व्हेन द टोटल प्रॉफिट एक्झिस्ट. म्हणजेच जेव्हा एकूण नफा जास्त असतो तेव्हा फर्म आर्थिक नफा मिळवते. आणि ऑप्शन्स आहेत नॉर्मल प्रॉफिट, इम्प्लिसिट कॉस्ट म्हणजेच निहित खर्च, थर्ड ऑप्शन आहे एक्सप्लिसिट कॉस्ट म्हणजे स्पष्ट खर्च, आणि लास्ट ऑप्शन आहे व्हेरिएबल कॉस्ट म्हणजेच परिवर्तनीय खर्च. Please answer this question in comment box. I am waiting for your answer. I will explain this question in my next class.